नमस्कार. नेपाळच्या पंतप्रधानाचे दोन निर्णय खरोखर कौतुकास्पद आहेत. पहिला निर्णय, त्यांनी देशामधल्या पूर्ण खाजगी शाळा बंद केल्या. खाजगी शाळा बंद केल्या. मग ते पंतप्रधानाचा मुलगा असो अथवा एखाद्या गरीब घरातल्या कुटुंबातला, तो म्हणजे कुठे शिकणार? सरकारी शाळेमध्ये शिकणार. नंबर एक. यामुळे होणार काय? यामुळे 100% शिक्षण तर सुधारणारच. त्यासोबत जे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, शिक्षणाच्या नावाखाली जी लूट होते ती थांबणार. आता आपण भारताचं उदाहरण घेतलं तर आज भारतामध्ये जे सरकारी शाळा आहेत ते बंद होण्याच्या मार्गावरती आहेत पूर्णपणे. त्याचे खाजगी टेंडर दिले जात आहेत, खाजगीकरण केलं जातं आहे. आणि जे काही मोठे उद्योगपती आहेत त्यांना मोठमोठ्या जे काही इंग्लिश स्कूल्स वगैरे आहेत, आज मी तुम्हाला सांगतो, एका शाळेची साधारण फी ऑन ॲव्हरेज जर भारतामध्ये काढली तर ते 70 ते 80 हजारापेक्षा खाली नाही. पहिलीच्या मुलाला जर 70-80 हजार द्यावे लागत असतील तर त्या मायबापाने जगायचं कसं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतामध्ये शाळेच्या नावाखाली एवढी मोठी लूट आहे, म्हणजे सगळ्यात जर कोण माफिया मोठे असतील लुटणारे डोळ्यात डोळे घालून आणि दिवसा, तर ते सगळे शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि हे लूट गेल्या 10 वर्षापासून सतत चालू आहे, पण याच्याकडे नजर कोणाची जात नाही. दुसरा निर्णय नेपाळच्या पंतप्रधानाचा, VIP कल्चर सगळं काढून टाकलं. पंतप्रधान लोकांमध्ये जातो, लोकांमध्ये काही नाही, लाल दिवा फिलदिवा काही नाही, ते व्हॅन बिन वगैरे तापा फापा काही नाही. एवढं सिम्पल कसं काय सुधारणार नाही देश? आज नेपाळ जरी जगामध्ये मागं असेल, मागासला देश असेल तर हरकत नाही, पण असे जर नेते त्या देशाला मिळाले तर त्याला सुधारायला किंवा इम्प्रूव्हमेंट व्हायला वेळ लागणार नाही. नेपाळच्या लोकांनी काय केलं माहिती आहे ना? नेपाळच्या लोकांनी उद्रेक केला. जनता रस्त्यावरती आली. जे गंडरलेले होते, जे हरामखोरपणा करत होते, त्यांना काय केलं? त्यांची घरं जाळली, त्यांना रस्त्यावरती फिरणं मुश्किल केलं. जनतेने उद्रेक केला. त्यामुळे तिथे काय झालं? रेजिम चेंज झालं. म्हणजे काय, थोडक्यामध्ये काय, जी वर्षानुवर्ष सत्ता चालत आलेली होती ती सत्ता कुठेतरी थांबली आणि नवयुवकाच्या हातामध्ये आणि सामान्य लोकांच्या हातामध्ये सत्ता आली. त्यामुळे देशाचा बदल हे अटल आहे. भारतामध्ये होईल का? तुम्हीच सांगा.